जगत निर्माण होण्याच्या आधीपासून आहे आणि भगवान परमात्मा ही संपूर्ण जगत निर्माण होण्याच्या आधीपासूनच आहे. नित्य आहे, सिद्ध आहे, अपौरुषीय आहे. जे पाचवं पुराण आहे ते शिवपुराण आहे. याच्या प्रारंभिक शौनकादिकांनी प्रश्न विचारला होता, महात्मा अंतकरणातले काम क्रोध दोष जे आहेत ते दूर कसे केले पाहिजे, मानसिक विकार कसे दूर केले पाहिजे की जेणेकरून मनुष्याची आसुरी प्रवृत्ती समाप्त होईल. आपण कालच श्रवण केलं की कलियुगातल्या जीवांची प्रवृत्ती ही आसुरी प्रवृत्ती आहे. मन अतिशय दूषित झालेलं आहे. कारण या जगामध्ये वाईट शिकवणाऱ्या गोष्टी फार आहेत आणि चांगलं शिकवणाऱ्या गोष्टी फार कमी आहेत. त्याचं कारण हे कलियुग चालू आहे. वाईट गोष्ट शिकवण्याची गरज पडत नाही. पाणी जर जमिनीवर टाकलं तर त्याला उताराकडे जा हे सांगायची गरज पडत नाही, ते आपोआप उताराकडे जातं. पण पाण्याला जर उंचावर न्यायचं असेल तर मोटार लावावी लागते आणि मोटार लावल्यानंतर ते पाणी उंचावर न्यावं लागतं. तसं अधोगतीला जाणं हे सहजासहजी शिकवण्याची गरज पडत नाही. आपोआप मनुष्य वाईट गोष्टी आत्मसात करतो आणि शिकतो. पण चांगलं करणं हे मनुष्याला सांगावं लागतं. चांगलं करण्यासाठी मनुष्याला प्रयत्न करावे लागतात, क्रिया करावी लागते. तोपर्यंत व्यक्ती चांगलं करू शकत नाही. कारण चांगली कोणतीही गोष्ट ही सहजासहजी मिळत नसते. त्याच्यासाठी कार्य करावं लागतं. म्हणून आसुरी प्रवृत्ती नष्ट होऊन मन स्थिर होण्यासाठी कोणता उपाय आहे का? मानसिक विकार कसा दूर होईल? तर म्हणतात मानसिक विकार दूर करण्याचं सोपं साधन आहे सत्संग, कथा, कीर्तन, भगवान परमात्म्याचं भजन. आणि असा जर सत्संग केला तर निश्चितच मानसिक विकार दूर होतात. मनुष्य मनोरुग्ण केव्हा होतोय, मनोविकार केव्हा निर्माण होतात? जेव्हा मनुष्यामध्ये पापाचा संचार होतो. आणि पाप कशामुळे मनुष्याच्या मनामध्ये येत आहेत? तर त्याचं उत्तर आहे मागच्या जन्माच्या चांगल्या आणि वाईट कर्मांमुळे. जशा पद्धतीने मागच्या जन्मी चांगले वाईट कर्म केलेले असतील तशाच पद्धतीने मनुष्य पुढच्या जन्मीही घडत असतो आणि विकार येऊन मनुष्यामध्ये बसत असतात. एखादी व्यक्ती जिची प्रकृती जर चांगली असेल, संसार चांगला चालू असेल, पती चांगला मिळाला असेल, पत्नी चांगली मिळाली असेल, मुलं आज्ञाकारी मिळालेले असतील, तर त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण एकच आहे की मनुष्याचे मागच्या जन्मीचे कर्म चांगले होते, त्याच्यामुळे या जन्मी त्याला सर्व चांगलं मिळालेलं आहे. पण जर मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक संकट येत असतील, जीवन जगत असताना अनेक अडथळे निर्माण होत असतील, पतीला पत्नी वाईट मिळाली असेल, पत्नीला पती वाईट मिळाला असेल, मुलं हे वाईट प्रवृत्तीचे निघाले असतील आणि मनाला शांतता लागत नसेल, तर याचं कारण मागच्या जन्माचे चांगले वाईट कर्म असेल की ज्याच्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये या घटना घडत असतात. ज्ञानोबा वर्णन करतायत, अगा कर्मी जे उरावे तैतिही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहाये का. हे सर्व भोग मनुष्याला चांगल्या वाईट कर्मांनुसार प्राप्त होत आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतायत, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले.
उपजले मेरे ऐसे कीर्ति उपजले नाथ महाराज म्हणतायत, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. मागच्या जन्माच्या कर्मानुसार मनुष्याला पाप आणि पुण्य भोगावं लागतंय आणि त्याच्यामुळे मनुष्याचं मन हे अतिशय अशांत राहतंय. मागच्या जन्माच्या कर्मानुसार मन विकारी किंवा अविकारी राहत असतं. कारण कबीरजी महाराज एका ठिकाणी म्हणतायत, कर्म किए का भोग है सब काहू को होय, कर्म किए का भोग है सब काहू को होय, ज्ञानी क्या ते ज्ञान से मूर्ख काटे रोय. मनुष्य कर्म भोग कसे भोगतोय? कर्म किए का भोग हे मागच्या जन्मी केलेल्या कर्म हे भोगामुळे भोगाच्या रूपांनी प्राप्त होत. पण ज्ञानी व्यक्ती असेल तर ज्ञानी व्यक्ती ते भोग आपल्या ज्ञानी विचारांनी भोगतोय आणि अज्ञानी व्यक्ती रडून रडून भोग भोगतोय की देवाने माझं वाईट का केलं, देवाने एवढे दुःख मला का दिले, मी तर फार दान धर्म करतोय, मी फार पूजा पाठ करतोय, नामस्मरण करतोय, मी तर गुणाचं मन दुखवलेलं नाही. असा विचार करून करून मनुष्य दुखी होत. मूर्ख काटे रोय. जो अज्ञानी व्यक्ती आहे तो रडून रडून भोग भोगत असतो. म्हणून असे भोग भोगत असताना कर्माला कधीही दोष द्यायचा नाही. जी ही स्थिती असेल तशा पद्धतीने जर जीवन जगले, जैसी स्थिती आहे तैस्या परी राहे, कवतुक तू पाहे संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. समयासी साधवावे, समयासी साधवावे,
देव ठेवील तैसेची राहावे समयासी सादर व्हावे. जी ही परिस्थिती जशी काही असेल त्या परिस्थितीमध्ये जीवन मनुष्याने जगलं पाहिजे आणि मग नंतर जीवन यापन केलं पाहिजे, व्यतीत केलं पाहिजे. मनुष्याला सुख आणि दुःख जगामध्ये कोणीही देत नाही. जे सुख दुःखाचे भोग आहेत ते मनुष्याच्या कर्मांमुळे मनुष्याला भोगावे लागतात. जेव्हा रामप्रभूंना 14 वर्षाचा वनवास प्राप्त झाला, रामप्रभू लक्ष्मणाबरोबर सीतादेवींना घेऊन आले शृंगवेरपूर पर्यंत. आणि तिथे आल्यानंतर एका झाडाच्या खाली गवत टाकलं गेलं. रात्र झाल्यानंतर सीतादेवी आणि रामप्रभू त्या ठिकाणी झोपले. लक्ष्मणजी बाजूला एका दगडावर बसले. त्या ठिकाणी शृंगवेरपूरचे राजे निषादराज गुहक बसलेले होते. आणि निषादराज गुहकाने सहज विचारलं की साक्षात भगवान परमात्माच जे आहे राम आणि चक्रवर्ती सम्राट दशरथजींचे जे पुत्र आहेत, जी विदेहराज जनकजींची कन्या सीतादेवी आहे, तरी सुद्धा आज त्यांना जंगलामध्ये कसं झोपावं लागलं झाडाखाली. विधात्याने किती वाईट लेख लिहिलेले आहेत असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी लक्ष्मणजींनी निषादराज गुहकाला सांगितलं की कुणीच कुणाला सुख देत नाही, कुणीच कुणाला दुःख देत नाही. जो तो ज्याच्या कर्मानुसार सगळे फळ भोगतो, मग तो देव जरी असला तरी. कारण कर्माचा लेखा न चुके ब्रह्मादिका. कर्माचा लेखा हा देवालाही चुकत नाही आणि देवाच्या वडिलांनाही चुकत नाही. म्हणून लक्ष्मणजी त्या ठिकाणी निषादराज गुहकाला म्हणतायत, काहून को सुख दुःख करदाता, काहून को सुख दुःख ज्याचं त्याचं कर्म ज्याला त्याला भोगावं लागतं. कारण हे संपूर्ण जगत कसं आहे म्हणताय, कर्म प्रधान विश्व करी राखा, कर्म प्रधान विश्व करी राखा, कर्म प्रधान विश्व करी राखा, कर्म प्रधान विश्व करी राखा. Ram Siya Ram
काहू नको सुख दुख करदाता निज कृत कर्म भोग सब भ्राता कर्म प्रधान विश्व करी राखा जो जस करही सो तस फल चाखा। ज्याने जसं केलं त्याला तसे कर्म करावे लागतायत, भोग प्राप्त होत असतात आणि त्या भोगांमुळे मनुष्याचं मन हे विकारी किंवा अविकारी असतं आणि असं मन शुद्ध करण्याचा उपाय आहे सत्संग। आणि असा सत्संग केव्हा केव्हा श्रवण करायचा आहे। म्हणतात आजारी पडल्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या डॉक्टर सांगतात की 3 दिवस घ्या। काही वेळेस आजार असा असतो की डॉक्टर सांगतात की या गोळ्या तुम्हाला 7 दिवस घ्यायच्या आहेत, मग तुम्ही व्यवस्थित होणार। काही वेळेस आजार असा असतो की डॉक्टर सांगतात की गोळ्या तुम्हाला 1 महिनापर्यंत घ्यावा लागेल, तोपर्यंत तुम्ही पूर्णतः बरे होणार नाही। कधी कधी रोग असा असतो, आजार असा असतो की डॉक्टर आपल्याला 6 महिने गोळ्या देतात। आणि काही आजार असे असतात की जिवंत जर राहायचं असेल तर मरेपर्यंत, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत गोळ्या घ्यायच्या। बीपी असेल, शुगर असेल, त्याच्या गोळ्या कुठपर्यंत असतात? जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत त्या गोळ्या चालू असतात। तसं मनुष्याचं मन हे असं आहे, विकारी बनतंय, लगेच वाईट प्रकृतींकडे जाते। म्हणून या मनाला नेहमी शुद्ध ठेवण्यासाठी सत्संग कधी श्रवण करायचा आहे तर म्हणतात सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या विशेषतः एतत् शिव पुराणस्य कथा परम पावनी। केव्हा केव्हा श्रवण करायचंय? सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या 3 वेळेस का म्हटलेलं आहे? सकाळ दुपार सायंकाळ कथा श्रवण करायची। बाल्यावस्थेमध्येही, तारुण्यावस्थेमध्येही आणि वृद्धावस्थेमध्येही कथा श्रवण करायची आहे। अशी कथा श्रवण केल्यानंतर कुणाकुणाचा उद्धार झालेला आहे। के विशुद्ध्यंतनया कथया पापिनः कलौ। कोण कोणत्या पाप्यांचा उद्धार कथा श्रवण केल्यानंतर झालेला आहे महाराज सांगा। त्यावेळेस शिवपुराणाचं महात्म्य सांगतायत की कुणाकुणाचा उद्धार झालेला आहे।